मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आजच्या सत्काराच्या निमित्तानं आज भीमनगर, सिद्धार्थनगर, साठेनगर, सुमननगर यांच्या वतीने आज करमाळा शहर विकास आघाडीचे विजयी उमेदवार यांचा सत्कार ठेवला। त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या भागाचे आदरणीय माजी नगरसेवक मुकुंद तात्या कांबळे, या कार्यक्रमाचे आयोजक अजय कांबळे, सूरज कांबळे आणि प्रभाग क्रमांक 10 चे खरे किंग मेकर आमचे मित्र जितेश बापू कांबळे, या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक रविभाऊ जाधव, संदीप कांबळे, अमोल परदेशी, अभयजी महाजन, उमरान मुलानी, या ठिकाणी उपस्थित असणारे जमीर मुलानी आमचे सहकारी, सचिनजी कांबळे, आमचे जाधव साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे आझादभाई असतील, जिशानभाई असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व कांबळे बंधू असतील आणि आमचे मित्र जानराव साहेब असतील, सलीम शेख असतील। आज या भागातील सर्व माता भगिनी, बंधू भावांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शहर विकास आघाडीच्या वतीने हा जो सन्मान केला मुकुंद तात्या आणि अजय भाऊ यांच्या निवेदनाने, खऱ्या अर्थानं तात्या अजयचं चिन्ह होतं हिरा, आणि हा हिरा असन आज उमेदवार असताना विरोधी पार्टीचा या आयोजकामध्ये अजयने हे जे निवेदन केलं, यातून एकच दिसतं की आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी त्यांनी जे निवेदन केलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। आणि खऱ्या अर्थानं आता इथून पुढं पार्टी, गट, तट हा विषय संपलेला आहे। आता राहिला विषय करमाळा शहराच्या विकासाचा इथनं पुढं होईल। इथनं पुढं कुठल्या पार्टीचा, कुठल्या गटाचा हा विषय करमाळा शहरामध्ये नगरपालिकेच्या कामामध्ये राहणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने मागण्या केलेल्या आहेत समाज मंदिराच्या भीमनगरमधील, ते मी पण बघितलेलं आहे प्रचारामध्ये असताना। अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये ती इमारत झालेली आहे। त्याचा आपण नगरपालिकेच्या मार्फत स्ट्रक्चर ऑडिट करून कायदेशीर ते धोकादायक असं सिद्ध करू आणि नवीन सभागृह कसं लवकरात लवकर करण्यात येईल असंही मी तुम्हाला आश्वासन देतो। राहिला मुद्दा आपल्या नगरपालिकेतील सर्व सफाई कामगारांचा, हा मुद्दा मी आज ऐकत नाही। गेले मला वाटतं 5-6 महिन्यांपासून हे कामगार बंधू सतत आमच्याकडे येतात, आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतो, परंतु सत्ता नसल्यामुळं कुठंतरी त्याला ब्रेक लागत होता। आता तुम्ही खरी इमानदारीने शहराची सेवा करतात आणि तुमची पगार मात्र थांबली नाही पाहिजे याची सकट दक्षता करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, हे 100% घेतील रविभाऊ। आता जबाबदारी आमची की तुम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीने म्हणजे मदत केली, मतरूपी तुम्ही आम्हाला एवढ्या मोठ्या समोर असणाऱ्या बलाढ्य शक्ती असेल, म्हणजे समोर आमच्या धनशक्तीच होती, आणि तुम्ही हा जो किल्ला या भागातील असेल, सिद्धार्थनगर भागातील असेल, अण्णाभाऊ साठे नगर भागातील असेल, सुमननगर भागातील असेल, हा किल्ला तुम्ही फक्त आमच्या शब्दाखातीर एका आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही जो किल्ला लढवला, तो किल्ला आम्ही कायम आठवणीत ठेवू। तुमच्या कुठल्याच कामामध्ये कोणतीच अडचण येणार नाही असंही तुम्हाला मी आश्वासन देतो।
भविष्यामध्ये या भागातील मी युवकांना एकच सांगतो की कोणत्याही कामाला आपण मागे पुढं न बघता, आम्हाला कुठला PA नाही की PA फोन करावा लागतो मग तो आम्ही उचलायचा. डायरेक्ट फोन आहेत. 8 नगरसेवक आहेत, शहरी विकास आघाडीचे नगराध्यक्ष आहेत. ह्यातील कोणालाही जरी तुम्ही फोन केला, जर तुमचं काम जर झालं नाही तर त्याची सकट म्हणजे खात्री मी देतो की ह्यांनी काम जर केलं नाही तर मी तुमच्या पाठीशी 100% आहे. भविष्यामध्ये कोणालाच मध्यस्थी घालण्याची गरज, युवक मित्रांनी मध्यस्थी घालण्याची गरज पडणार नाही. या भागामधून आम्हाला मुकुंदतात्या असतील, रवी आबा असतील, जितेश बापू असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि प्रथमच निवडणूक लढवत असताना एक मताधिक्य दिलं. याची सकट जाण शहरी विकास आघाडी ठेवणार आहे आणि भविष्यामध्ये तुमची कोणतीही कामं असतील नगरपालिकेमधील ते कामे आम्ही पूर्ण करू. आमचा येथे तुम्ही बोलून सत्कार केला शहरी विकास आघाडीतील सर्व नगरसेवकांचा, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवितो. जय भीम, जय शिवराय.